झी 24 तास एक पाऊल पुढे। सधन अशा कोल्हापूर जिल्ह्यालाही दुष्काळाचे चटके सोसावे लागतात। शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी आणि राधानगरी तालुक्यात पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांचे चांगलेच हाल होत आहेत। पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव हेच खरं कोल्हापूरकरांचं दुःख आहे। काही ठिकाणी मुबलक पाणी तर काही ठिकाणी रखरखीत कोरडेपण असं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतंय। राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली, जोगमवाडी या गावातील महिलांचे हाल अस्वस्थ करून टाकतात। पाण्यासाठी दूरवर पायपीट, विहिरीतून पाणी ओढताना आणि ते घरापर्यंत आणण्यातच अर्धा दिवस निघून जातो। माणसांची ही अशी व्यथा तर दुसरीकडे मुक्या जनावरांचाही मुठभर चाऱ्या पाण्यासाठी जीव कासावीस होतोय। विहिरीवर पाणी योजना आहे, मात्र ती नादुरुस्त आहे। अनेक महिन्यांपासून टँकरची मागणी आहे, तीही अजून पूर्ण झाली नाही। पाणी नाही आमच्या गावाला, लांबनं पाण्याला लागतंय। पाण्यात ध्याडा जातोय आणि पाणी घरात मिळणं झालंय, ढोरागुराला पाणी मिळणं झालंय आणि हिरीतनं पाणी वर वडून येणं झालंय, भांडी पडत्यात या आणि आमच्या बायकांचा दिवस जातोय बा पाण्यात। पाणी नाही आपल्या गावाला, आपली जनावर खराब यायला लागलेत, माणसांना ताप यायला लागलाय। पाणी आम्ही असं की नुसतं खड्डे विहिरी असं शोधायला लागलोय। आमच्या गावाला जास्त पाण्याची टंचाई आहे, ग्रामपंचायत आमच्याकडे बघित नाही, आम्ही सांगितलं तरी ऐकून कोण घेत नाही। जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून गेलेत, ते म्हणलं काहीतरी ह्या महिन्यात तुम्हाला चैतापर्यंत आम्ही पाण्याची उपलब्ध करतो। त्याबद्दल आम्ही की आमच्या जोगमोडला पाणी हे उपलब्ध करावे असं आमची मागणी आहे। जिल्ह्याच्या काही भागात टंचाईच्या झळा तीव्र आहेत। नदीच्या पात्राशेजारी खड्डा काढून तिथं साठणारं पाणी ग्रामस्थांना भरावं लागतंय। कोल्हापूर हा तसा पाण्यासाठी संपन्न जिल्हा मानला जातो, मात्र आज परिस्थिती फार वेगळी झाली आहे। जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावरती टंचाई जाणवू लागली आहे। या ठिकाणी टँकरने देखील पाणी पुरवठा होत नाही, नदीची पात्र ही कोरडी पडलीत। त्यामुळे नदी पात्रामध्येच खड्डा खणून महिलांना पिण्यासाठीच्या पाण्याची सोय करावी लागते। पाणी दूषित असण्याची भीती आहे, मात्र याच ओंजळीभर पाण्याशिवाय पर्याय नाही। प्रशासनालाही हे दिसतंय, तरीही त्यांच्या योजना कागदावरून प्रत्यक्षात कधी येणार हाच खरा प्रश्न आहे। काही ठिकाणी असे परिस्थिती आहे की काही मेंटेनन्स, प्रॉपर मेंटेनन्स नसल्यामुळे या योजना बंद आहेत किंवा नादुरुस्त परिस्थितीमध्ये। त्या सर्व दुरुस्त करण्याच्या दृष्टीने आढावा बैठक आम्ही उद्या तालुका स्तरावर सगळ्या जिल्ह्यामध्ये आपण सुरू करतो आहोत आणि ज्या काही नादुरुस्त पाणी पुरवठा योजना असतील त्या दुरुस्त प्राधान्याने केल्या जातील। पाण्याची टंचाई फार काळ राहणार नाही असा दावा प्रशासन करतंय। जिल्ह्यात पाण्याची फार कमतरता आहे अशी ही स्थिती नाही, केवळ योग्य नियोजन होणं गरजेचं आहे। झी 24 ताससाठी कोल्हापूरहून दीपक शिंदेसह गिरीश निकम, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।